चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नाविन्यपूर्ण माहिती पाहणार आहोत। आपल्याकडे स्वरादी दोन आहे, एक आहे अम आणि दुसरा आहे अह। आता या ठिकाणी हे जे दोन बिंदू तुम्हाला दिसतात, या बिंदूचं नाव आहे विसर्ग आणि विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला झटका दिल्यासारखा होतो। आता नेहमी लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण शब्द लिहिला दु ख। आता काय घडतंय, विसर्गाच्या आधी या ठिकाणी स्वर आला उ। विसर्ग सांगतो माझ्या आधी स्वर नेहमी रस्व घ्या आणि माझ्यावरती शिरोरेखा देऊ नका। माझ्यावरची रेखा खंडित झालेली पाहिजे, म्हणून विसर्गाच्या वरती रेखा ही खंडित असते आणि विसर्गाच्या पुढे नेहमी कठोर वर्ण आलेला असतो। समजलंय?